लोकसभा निकालानंतर भाजपमध्ये मोठे बदल होणार आहेत। सुमार कामगिरी करणाऱ्या अनेकांचा या ठिकाणी पत्ता कट होण्याची शक्यता वर्तवली जाते, तर विस्तार देखील केला जाईल अशी ही चर्चा आहे। जून अखेरपर्यंत आता विस्तारकांची पुन्हा फेररचना केली जाणार आहे। सध्याच्या या विस्तारकांना पुढील सूचना मिळेपर्यंत काम थांबवण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी चेतन ननावरे यांच्याकडून। चेतन, आता निकालानंतर मात्र भाजपमध्ये देखील अनेक घडामोडी घडतील असा एक अंदाज वर्तवण्यात येतोय। विस्तारकांना पुढील सूचना मिळेपर्यंत काम थांबवण्याचे आदेश आहेत। निश्चितच लागवी एकंदरीतच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने 48 लोकसभा मतदारसंघांमध्ये 48 विस्तारक आणि याशिवाय 288 विधानसभा मतदारसंघांमध्ये विधानसभा न्याय 288 विस्तारकांची नेमणूक केलेली होती। आणि एकंदरीत प्रत्येक ठिकाणी महायुतीसाठी कुठे कुठे काम व्यवस्थित झालेले, कुठल्या कुठल्या विस्तारकांनी योग्य प्रकारे नियोजन केलेलं नव्हतं आणि ज्या ठिकाणी महायुतीला फटका बसू शकतो अशा सर्व ठिकाणच्या आता कामांचा आढावा घेतला जात आहे आणि तशा प्रकारचा प्रस्तावही आणि अहवालही मागवण्यात येत आहे। त्यामुळे या अहवालानंतर ज्या ज्या ठिकाणी सुमार कामगिरी केलेले विस्तारक असतील त्यांची तात्काळ बदली केली जाईल, त्यांची एकंदरीत जी निवड आहे ती रद्द केली जाईल आणि त्या ठिकाणी नवीन विस्तारक नेमले जातील। कारण अवघ्या 3 महिन्यानंतर आता पुन्हा एकदा विधानसभेला महायुतीला सामना करावा लागणार आहे आणि या ठिकाणी विस्तारक असतो त्याला आमदाराप्रमाणे आणि लोकसभा विस्तारकाला खासदाराप्रमाणे अधिकार पक्षामध्ये दिलेले असतात। त्यामुळे एकूणच आता या निवडणुकीनंतर बरेच खांदेपालट आहे भाजपमध्ये आपल्याला पाहायला मिळू शकते। लागवी चेतन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणाचे असं विस्तार माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।